नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. कर्म स्वातंत्र्य. सभेमध्ये सांगता येण्यासारखे उदाहरण म्हणून सांगतो की मी काल भजी खाल्ली. आज माझे पोट दुखू लागले. आता उपाय काय करणार? एक औषध तरी घेतले पाहिजे आणि आज भजी खाण्याचे टाळले पाहिजे. कालच्या भज्याचे संस्कार जिभेवर असतात. समोर भज्याने भरलेली ताटली आली. आता काय करावे? एक जण निर्णय घेतो की पोट दुखले तरी एवढ्याशा दुखण्याने मी मरणार थोडाच आहे. उद्या पुन्हा भजी मिळतील की नाही कोणास ठाऊक, खाऊन घ्यावे. दुसरा विचार करतो की कालच्या भजी खाण्यामुळेच आज पोट दुखते आहे. आजही खाऊन पोट दुखणे वाढले तर आपल्यालाही त्रास व लोकालाही त्रास, नकोच ते. ताटलीतून उठून तर भजी तोंडात जाणार नाहीत ना. मग जर आपण आपल्या हाताने तोंडात भजी घालतो तर त्याचा परिणामही भोगावाच लागेल. म्हणून तर माणूस कर्मात स्वतंत्र आहे पण भोगात परतंत्र आहे असे म्हटले जाते. आणि यावर नियंत्रण राहण्यासाठी कबीरासारख्या महात्म्याने गीतेच्या विचाराच्या एक पाऊल पुढे जाऊन असे म्हटले आहे की मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से छूटेगा तीर. जाऊ नये तिथे मन गेले तरी चालेल, पण शरीराला त्या पाठोपाठ जाऊ देऊ नये. कारण मनही चांगले आहे, नको तिथे जात नाही अशी माणसे फार थोडी. माणसाच्या मनोवृत्तीच्या दृष्टीने मी व्याख्या केल्या आहेत. ज्याचे मनही पाप करीत नाही तो संत, ज्याचा देहही पाप करतो तो दुर्जन. मनात येते पण शरीराने पाप करीत नाही तो सभ्य. त्याला कशाचा तरी धाक वाटतो. कधी समाजाचा वाटेल, कधी परंपरेचा वाटेल, कधी ईश्वराचा वाटेल, कधी शास्त्राचा वाटेल. मनात जरी आले तरी शास्त्राने हे करणे वाईट आहे असे सांगितल्यामुळे तो ते करीत नाही. आपल्याला शोभणार नाही असे माहीत झाल्यामुळे तो ते करीत नाही. मी विद्यार्थी असतानाची गोष्ट. संपूर्ण शाळेत एखाद दुसरा विद्यार्थी सिगारेट ओढणारा असायचा. तो जेव्हा सिगारेट ओढी तेव्हा जर समोरून गावातील एखादा प्रौढ मनुष्य येताना दिसला तर सिगारेट फेकून देत असे. त्याच्या समोर हे केलेले शोभणार नाही असे वाटल्यानेच सिगारेट ओढण्यापासून तरुण विद्यार्थी परावृत्त होत असे. आता समाजामध्ये दडपण हा प्रकारच राहिला नाही. धर्माच्या नावाखाली माणूस जेव्हा विधिनिषेध स्वीकारतो तेव्हा रक्षणाकरिता स्वतंत्र पोलिसाची गरज पडत नाही. त्याची विवेकबुद्धीच त्याचा पोलीस असते. ती हात दाखविते की आता थांब, आता पुढे जा. मी करतो हे वाईट आहे हे माणसाच्या लक्षात येत नाही असे नाही, पण अनेक कारणांनी त्याचा मोह वाढत जातो आणि आदर्श मानला जाणारा जो साहित्यिकांचा वर्ग तो असे मोह उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतो. चांगला साहित्यिक आणि दारू पित नाही, हाऊ इज इट पॉसिबल असे म्हटले जाते. अशी उदाहरणे थोडी नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार आणखी वाढत जातो आहे. मी हे आपल्याला एवढ्याकरिता सांगतो आहे की कर्म स्वातंत्र्य माणसाला आहे. तो मनात आणील तर सगळ्या दुष्कर्मांना फाटा देऊ शकेल. आजच एक सज्जन गृहस्थ सांगत होते की मी संध्याकाळी ऑफिसमधून माझ्या गाडीतून परत येत होतो. त्यावेळी रस्त्यावर असलेल्या दारूच्या दुकानात 16 ते 40 वयातील तरुण मुले तिथे दारू पीत बसलेली दिसून येतात. आणि दारूबंदी नसूनही दारूबंदी मंत्री मात्र अस्तित्वात आहे. या दारूच्या दुकानासाठी लागणारे परमिट कुणी दिले? ते तर आकाशातून पडले नाही ना. माणसाला जे कर्म स्वातंत्र्य आहे त्याचा तो खरेच विचार करील तर त्याला चांगले राहण्यासाठी दुसरे काही करावे लागणार नाही. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.